नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे ऑफबीटवर आपण नेहमीच थोडेसे वेगळे, थोडेसे मुख्य प्रवाहापासून बाजूला पडलेले किंवा ज्यावर म्हणावं इतकं लक्ष दिलं गेलेलं नाही असे विषय हाताळतो आणि त्याच मालेतील हा एक विषय आहे। खरं तर पाणीपुरवठा क्षेत्रामध्ये केंद्र सरकारने जल जीवन मिशन नामक जो एक महत्त्वाकांक्षी ज्याला आपण फ्लॅगशिपचा कार्यक्रम असं म्हणू शकतो तो आणलेला आहे आणि तो 2019 पासून अत्यंत वेगाने त्याच्यावर काम चालू आहे आणि त्या माध्यमातून निर्माण होणारं जे एक पायाभूत सेवा सुविधांचं पाणीपुरवठा क्षेत्रातलं एक मोठं जाळं तयार होत आहे। आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 रोजी आज आपण प्रजासत्ताक राज्यव्यवस्था स्वीकारली आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना झालेली आहे। आणि गेले अनेक वर्ष आपण हा प्रश्न किंवा या विषयावर वारंवार झालेली आंदोलनं किंवा अनेकांच्या बोलण्यातून, चर्चेतून, भाषणातून आपण हा विषय ऐकलेला आहे की आमच्या ग्रामीण भागातील माय भगिनींच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार। आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील अनेक माय भगिनींना पूर्वीपासून पिण्याच्या पाण्यासाठी जे वणवण फिरावं लागत होतं, जिथं विहीर आहे, जिथं झरा आहे, तिथं जाऊन हंडा किंवा कळशी जे काय आहे ते भरून डोक्यावर पाणी घरी आणावं लागत होतं किंवा शेंदून, ज्याला आपण रहाट म्हणतो, त्या रहाटाने पाणी शेंदून ते पाणी घरी आणावं लागत होतं वाहून, किंवा आपल्या बंधूंनासुद्धा खांद्यावर कावड घेऊन ती पाण्याची कावड घेऊन घरी यावं लागत होतं। तर असा हा जो पिण्याच्या पाण्याचा प्रवास होता तो असा त्रासदायक होता। स्वच्छ प्रक्रिया केलेलं पाणी मिळेल याची काही शाश्वती नव्हती। अशुद्ध पाणी पिल्यामुळे, क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे, गढूळ पाणी पिल्यामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत असे आणि या आजारपणामुळे, अशुद्ध पाणी पिल्यामुळे लोकांचं आरोग्यमान सुधारत नसे, आरोग्य व्यवस्थेवर फार मोठा खर्च करावा लागत असे आणि लोकांचं आरोग्य चांगलं न राहिल्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढत नव्हते, त्यांची क्रयशक्ती वाढत नव्हती आणि त्यांच्या जीवनातला अमूल्य असा वेळ हा पिण्याच्या पाण्याची पुरवठा करण्यात वाया जात होता। आपल्याला माहिती आहे की ह्या समस्येला भिडण्यासाठी आपण अनेक वर्ष अनेक योजना राबवलेल्या आहेत। पूर्वी आपल्याला माहिती असेल तर गावाकडे एक विहीर असायची सार्वजनिक पाणी पुरवठ्याची, त्याच्यावर लोक पाणी भरायचे, नंतर पंप आले, त्या पंपाद्वारे पाणी उपसलं जायचं। कुठेतरी डोंगरावर एखादी टाकी असायची ज्याला आपण GSR म्हणतो, ग्राउंड स्टोरेज रिझर्व्हायर, किंवा एखादी उंच टाकी असायची त्याच्यामध्ये पाणी ते पंपाद्वारे भरलं जायचं आणि नंतर गावाला जी काही वितरण व्यवस्था आहे त्या माध्यमातून पाणी पुरवठा व्हायचा। ज्या गावांना स्वतःच्या पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था होत्या, म्हणजे जिथं लोक सामुदायिक विहिरीवर किंवा बोरवर पाणी भरून आपली पाण्याची व्यवस्था करायची, तिथं ह्या अशा पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचा विषय कधी आला नाही। तथापि महाराष्ट्र टँकरमुक्त व्हावा, महाराष्ट्रातील जनतेची, ग्रामीण जनतेची या पिण्याच्या पाण्याच्या जी आता त्यातून मुक्तता व्हावी म्हणून टँकरमुक्त महाराष्ट्र, बृहत पाणी आराखडा अशा अनेक योजना आपण राबवल्या। त्याच्यानंतर स्वजलधारा असेल, भारत निर्माण असेल, त्याच्यानंतर आपलं पाणी प्रकल्प असेल, त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असेल, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल असेल आणि अशा प्रकारच्या अनेक योजना राबवून आपण पाणी पुरवठा करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। तथापि 2019 साली जलजीवन मिशन या अंतर्गत केवळ पाणीपुरवठा हा विषय नाही तर ग्रामीण भागातील जनतेच्या घरोघरी शुद्ध पाण्याचा पुरवठा कसा होईल यावर अनेक वेळा विचार मंथन करण्यात आलं, अनेक धोरण ठरवण्यात आलं, हर घर जल हर घर नल, आणि या अंतर्गत अत्यंत वेगाने काम करून शासकीय यंत्रणेतील नोंदीप्रमाणे जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे यापूर्वी केलेल्या पाणी पुरवठ्यांचा आढावा घेऊन जलजीवन मिशनची आखणी करण्यात आलेली आहे आणि जलजीवन मिशनचं काम हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा आणि तसेच पाणी पुरवठा क्षेत्रातील स्वायत्त संस्था म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येत आहे। आता 2019 ते 2023 या कालावधीत
जलजीवन मिशनच्या माध्यमातून वेगाने काम करत असताना पाणीपुरवठ्याची जी यंत्रणा उभी राहत आहे आणि पाणीपुरवठ्याचं जे काय आपण म्हणू शकू की पाणीपुरवठ्याची जी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होणार आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांना याचा अभ्यास करण्यासाठी सुचवलं होतं. आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जलजीवन मिशन नामक जे एक मोठं काम आपल्या संपूर्ण भारतात उभं राहत आहे त्याची पाहणी केली. मग ती काही राज्यांमध्ये असेल, काही जिल्ह्यांमध्ये असेल, त्यांना जिथं आवश्यक वाटलं तिथं पाहणी केली आणि पाणीपुरवठ्याच्या या घडीला उभी राहणारं हे सर्व जाळं आणि यापूर्वीची स्थिती याच्यामध्ये काय स्थित्यंतर घडून येऊ शकेल, या जलजीवन मिशनचे काय सकारात्मक परिणाम होतील, ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा जो चेहरामोहरा यामुळे बदलेल, त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही निष्कर्ष नोंदवलेले आहेत आणि ते निष्कर्ष अत्यंत आश्वासक आहे, अत्यंत सकारात्मक आहे. आपण केलेल्या काम पुढे चालू ठेवून त्याचे आणखी चांगली सकारात्मक परिणाम देण्यासाठी हे निष्कर्ष आपल्याला प्रोत्साहन देणारे आहेत. आणि या निष्कर्षाचा सर्वात महत्त्वाचा पैलू असा आहे की यापूर्वी ग्रामीण भागात अशुद्ध पाण्यामुळे ज्या समस्या निर्माण व्हायच्या आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम व्हायचा, जलजन्य आजार जे होते, जुलाब, उलटी, विषमज्वर, कावीळ, हगवण आणि त्याचप्रमाणे अतिसार या रोगांचं उच्चाटन करायला हे हर घर जल हर घल नल हे जे ध्येय आहे, हे जे धोरण आहे ते कामास येते असं या जागतिक आरोग्य संघटनेला दिसून आलेलं आहे. आणि अतिसारामुळे यापूर्वी जे 4 लाख मृत्यू आपल्या भारतात दरवर्षी नोंदवले जायचे त्याच्यावर आपण या जलजीवन मिशनमुळे त्याला आळा घालू शकू असे मत जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे रिचर्ड जॉन्स्टन यांनी या अहवाल भारतात प्रकाशित केला आहे आणि तो नेटवर सुद्धा उपलब्ध आहे आणि तो जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर सुद्धा आपण पाहू शकतो. त्यामुळे हे सर्व निष्कर्ष अधिकृत आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला माहिती आहे की पाणीपुरवठा क्षेत्रात जर चांगलं काम झालं तर लोकांचा किंवा विशेषतः महिला वर्गांचं पाण्यासाठी जी पायपीट करावी लागते, पाण्यासाठी जे दूर अंतर जाऊन ते पाणी शेंदून आणावं लागतं, तो सगळा वेळ आता वाचणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, पाणीपुरवठा यंत्रणा ह्या का बंद पडतात तर वेळेवर वीज बिल न भरल्यामुळे किंवा यंत्रणांची देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्यामुळे. आणि जर लोकांना वेळेवर पाणी मिळालं तर लोक त्याची पाणीपट्टी भरायला नाही म्हणत नाही. आता जलजीवन मिशनच्या माध्यमातून जर घरोघरी पाणीपुरवठा होऊ लागला तर पाण्याच्या शोधार्थ वनवन भटकण्यात लोकांचा जो अमूल्य असा वेळ वाया जायचा तो वेळ आता वाया जाणार नाही. लोकांची पाण्याची चिंता मिटेल आणि शुद्ध पाणी मिळाल्यामुळे लोकांच्या आरोग्यमानामध्ये लक्षणीय सुधारणा घडून येईल. दूषित पाण्यामुळे किंवा क्षारयुक्त पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर जो परिणाम व्हायचा तो आता टाळला जाणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत लोकांचं जे वेळ वाचणार आहे, विशेषतः आरोग्य बिघडल्यामुळे औषधोपचार घेतल्यामुळे घरी थांबणे, रोजीरोटी कमवण्यासाठी न जाणे, रोजावर न जाणे या गोष्टी टाळल्या जाणार आहेत. आरोग्य सुधारेल, तो वेळ ते आपली रोजीरोटी किंवा आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी सत्कारणी लावू शकतील. याच्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांची जलजन्य आजारातून मुक्तता होणार आहे आणि त्यांचे जे मनुष्य तास पाणी शोधार्थ वाया जाणार आहे ते मनुष्य ताससुद्धा वाचणार आहे. मित्रांनो, ह्या सर्व घडामोडी आहेत, या सर्व अप्रत्यक्ष लाभांचं मूल्य किती असेल याचा आपण कधी अभ्यास केला आहे का? तर ह्याचं जे अनुमान जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलं आहे ते साधारण $101 अब्ज असं आहे. म्हणजे 101 गुणिले 100 कोटी डॉलर. म्हणजे ह्याची जर आपण भारतीय चलनामध्ये रुपयात जर गणती केली तर साधारण 8.5 लक्ष कोटी रुपये एवढी ही जी
अप्रत्यक्ष लाभ आहे या जलजीवन मिशनमुळे उपलब्ध होणारे, म्हणजे आरोग्यावर वाचणारा पैसा असेल, घरोघरी शुद्ध पाणी जे नळाद्वारे उपलब्ध होणार आहे, त्यामुळे लोकांचा वाचणारा वेळ आहे आणि तो वेळ त्यांनी त्यांची क्रयशक्ती वाढवण्यात खर्च केला तर जे लाभ त्यांना प्राप्त होणार आहे त्याचं अप्रत्यक्ष मूल्य हे 8.5 लाख कोटी रुपये एवढा आहे. आणि जलजीवन मिशनचा जो हा लाभ आपल्या सर्व ग्रामीण भागातील जनतेला मिळणार आहे, त्यामुळे ग्रामीण जनजीवनात, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत, ग्रामीण समाज जीवनात एक फार मोठी क्रांती घडून येणार आहे असे मला यातून एक सूचक चिन्ह असे दिसून येत आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेने केलेला अभ्यास आहे तो नक्कीच या सर्व घडामोडी टिपणारा आहे आणि त्याच्यातून एक आशादायक सकारात्मक चित्र आपल्या सर्वांना दिसून येत आहे. दुसरं महत्त्वाचं की दररोज ग्रामीण भागातील जनतेचा, संपूर्ण भारतातल्या जो वेळ वाया जायचा तो किमान 6.66 दशलक्ष तास हे आता यापुढे वाचणार आहेत. हे आपण ज्याला मनुष्य तास म्हणतो ते मनुष्य तास जर लोकांचे पाण्याच्या पोटी होणारे वाचू शकत असतील तर ग्रामीण भागातील जनतेला तेवढे तास आपल्या इतर कामांसाठी, शेतीतील कामांसाठी, रोजीरोटीसाठी, रोजासाठी सत्कारणी लावता येतील. मित्रांनो, जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात एक फार मोठं परिवर्तन घडून येण्याची नांदी झालेली आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. आणि ती नांदी झाल्याचं अनुमान जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेला आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने जो अभ्यास केलेला आहे तो आता सर्वत्र आपण इंटरनेटवर सुद्धा पाहू शकतो. तो आपल्या सर्वांना पाहण्यास उपलब्ध आहे. आपण यापूर्वी लोकांनी वारंवार म्हणलेलं ऐकलेलं आहे की आमच्या माय भगिनींच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार. जे लोक शहरात राहतात, ज्यांना पिण्याचं पाणी, स्वच्छ पाणी नळाद्वारे घरात उपलब्ध होतं, त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येणार नाही. तथापि आपण इतर वेळेस जेव्हा पिण्याच्या पाण्याची 1 लिटरची बाटली 20 रुपयांना विकत घेतो तेव्हा पाण्याचं मोल किती आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ग्रामीण भागातील जनतेला आणि तसेच ग्रामीणच्या परिघावर असणाऱ्या जनतेला सुद्धा आता अमृत किंवा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल मिशन किंवा ज्या नगरोत्थानच्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा 70 लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध होत आहे. तथापि ग्रामीण भागातील जनतेला आत्ता जलजीवन मिशनमुळे जे लाभ येऊ घातले आहेत त्यांच्या उंबरठ्यावर ते निश्चितच आपण कौतुकास्पद आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जलजीवन मिशन जे धोरण घेऊन हर घर जल हर घर नल घेऊन पुढे आलेले आहे, जिल्हा परिषदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अभियंते आणि त्यांचे विविध कार्यालय या गोष्टींसाठी, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या गोष्टींसाठी राबत आहे. त्यांच्यासुद्धा कष्टाचं या जागतिक आरोग्य संघटनेच्या जो निकाल आलेला आहे, जे अभ्यासाचे जे निष्कर्ष आले आहेत, त्यामुळे त्या सर्वांच्या कष्टाचं सार्थक झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मी या निमित्ताने हे सांगू इच्छितो की जलजीवन मिशन साधारण या डिसेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आणि त्याच्यानंतर मार्च 2024पर्यंत परिपूर्ण अशी योजना पूर्ण करून लोकांना स्वच्छ निर्मळ पाणी त्यांच्या घरात देण्याचं पुण्य कार्य पार पाडणार आहेत आणि जलजीवन मिशन त्या माध्यमातून यशस्वी होणार आहे. तेव्हा या निमित्ताने संपूर्ण देश पातळीवर कार्य करत असलेल्या अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे कार्य असेच सिद्धीस जाणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. जलजीवन मिशनला अनेक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.